नमस्कार मित्रांनो, माझा आवाज येतोय का बघा. आजच्या वेबिनारमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मराठी लोक असतील, हिंदी लोक असतील, आजचा हा वेबिनार मराठीमध्ये होणार आहे. भरपूर सारे मराठी लोक आहेत, त्यामुळे आपण हे मराठीमध्ये ॲडव्हान्स ट्रेनिंग, जो फॉरेक्सचा जो SMC आणि ITC मास्टर क्लास आहे, मास्टर ॲडव्हान्स कोर्स आहे, तो तुम्हाला पूर्ण मराठीमध्ये होणार आहे. आणि हा अ, तुम्हाला यूट्यूबला पण व्हिडिओ पाहायला भेटेल, त्यामुळे सर्वांनी प्रॉपर लक्ष देऊन ऐका. सर्वांनी सोबत वही पेन घेऊन बसा. जर मनामध्ये काही डाऊट्स आले, काही जर समजलं नाही, तर तुम्हाला ते परत विचारता येईल. ओके. तर समजून घ्या. ॲडव्हान्समध्ये ज्या लोकांनी बेसिक ट्रेनिंग केले, बेसिक माझं ट्रेनिंग केले, जसं फॉरेक्समध्ये स्कॅम कसा होतो, इंडियन मार्केटला स्कॅम कसा होतो, आणि तुम्ही कंपाऊंडिंगमध्ये 1 लाखाचे 1 कोटी कसे बनवणार, ते बेसिक ट्रेनिंगमध्ये मी सांगितलेलं आहे. आणि त्याचबरोबर लिगली ब्रोकर मार्केटला बघा. तुम्हाला जर फॉरेक्समध्ये करिअर करायचं असेल, फॉरेक्समध्ये तुम्हाला म्हणजे मोठ्या लेवलला काम करायचं असेल, तर पहिल्यापासून चांगल्या ब्रोकरसोबत काम करणं गरजेचं आहे. मार्केटला फ्रॉड खूप चालू आहे, त्यामुळे फॉरेक्समध्ये प्रॉफिट होतो, चांगले पैसे मिळतात. पण लिगली ब्रोकर, जसं आपण एखाद्या बँकेत आपण सेफमध्ये पैसे ठेवतो. बरेच लोक बघा, दोन प्रकारचे बँक आहेत. एक पतसंस्था बँक आहे आणि एक लिगली इंटरनॅशनल बँक आहेत, किंवा जे ICICI बँक आहे, HDFC बँक आहे. तसंच आपण फॉरेक्समध्ये पण लिगली बँक, लिगली ब्रोकर आणि अनलिगली ब्रोकर असे दोन प्रकारचे आहेत. त्यात तुम्हाला शिकवलंय की लिगली ब्रोकर कसा ओळखायचा, कुठं जाऊन बघायचं. आणि ह्या ॲडव्हान्स ट्रेनिंगमध्ये पण शेवटला मी तुम्हाला शिकवणार आहे. 1 तासाचं ट्रेनिंग असणार आहे, ते कसं बी बुक करतात किंवा फ्रॉड कसे करतात. कारण का मी आत्तापर्यंत 6 लोकांना ब्रोकरशिप घेऊन दिले, त्यामुळे त्यातलं सगळं डिटेल्स मला माहिती आहेत. त्यामुळे तुम्हाला समजेल. त्यामध्ये तुम्हाला करिअर, बऱ्याच लोकांना मनामध्ये डाऊट असतो, फॉरेक्स फ्रॉड करतात, इंडियन मार्केटला पण फ्रॉड होतो. पण त्यातून आपल्याला चांगल्या ब्रोकरसोबत कसं काम करायचं आहे आणि पुढं आपल्याला मोठ्या लेवलला पैसे कसे कमवायचे. बघा, 6 वर्षापासून मी पण चांगल्या लिगली ब्रोकरसोबत काम करतो, त्यामुळे प्रॉब्लेम नाही. त्यामुळे आजच्या ॲडव्हान्स ट्रेनिंगमध्ये बघा, की आजपासून ॲडव्हान्स ट्रेनिंग चालू झालेलं आहे. ओके, सोमवारपासून, आज सोमवार आहे, आजपासून ॲडव्हान्स ट्रेनिंग चालू झालेलं आहे. त्यानंतर तुम्हाला लाईव्ह ट्रेडिंग पण असणार आहे. पण तुम्हाला याच्या अगोदर ॲडव्हान्स ट्रेनिंग करत असताना रूल्स काय आहे, की तुम्ही, तुमच्याकडे कमीत कमी डेमो अकाउंट असलं पाहिजे. काय असलं पाहिजे? डेमो अकाउंट असलं पाहिजे. आणि दुसरा मुद्दा, तुम्हाला ॲडव्हान्स ट्रेनिंग शिकायचं आहे, तर तुम्ही 2 लोकांना कमीत कमी आपल्या ग्रुपमध्ये, त्यांना पण शिकलं पाहिजे आणि तुम्ही पण शिकलं पाहिजे. म्हणजे हे ट्रेनिंग पूर्ण फ्री आहे. मार्केटला तुम्हाला 10-15 हजार रुपये फी असते, काही ठिकाणी 15 हजार रुपये आहे, 50 हजार रुपये पण फी आहे. पण इथे एक स्वामी सेवा म्हणून आपण सुरुवातीला 4 हजार लोकांना पेड क्लासेस घेतले, 15 हजार, 20 हजार. पण तुम्हाला इथं फ्रीमध्ये आहे. बेसिक फ्री, ॲडव्हान्स फ्री, लाईव्ह ट्रेडिंग फ्री. पुढं तुम्हाला रिस्क मॅनेजमेंट कसं करायचं, टेक्निकल कसं करायचं, सगळ्या गोष्टी A to Z तुम्हाला फ्री भेटणार आहेत. पण तुम्हाला काय करायचं आहे, की 2 लोकांना शिकवायचं आहे. बघा, शिकवल्यानंतर तुम्ही ह्या ग्रुपमध्ये ॲड केल्यानंतर ती पण लोक शिकतील आणि तुम्ही पण शिकसाल. त्यामुळे 2 लोकांना ॲड करा. ज्या लोकांनी 2 लोक ॲड केलेत, त्यांनाच पुढं ॲडव्हान्स, म्हणजे आज आले असतील तर ठीक आहे, पण त्यांनी, तुम्ही काय करायचं, 2 लोकांना ग्रुपमध्ये ॲड करायचं आहे. आणि त्याचा तुम्ही नंबर मला पर्सनल नंबरला पाठवायचे. आणि ज्याला शिकायची इच्छा आहे, कोणाला पण ॲड करायचं नाही, ज्याला शिकायची इच्छा आहे अशा लोकांनाच तुम्ही ॲड करा. सगळ्यांनी रूल्स परत परत सांगायला लागू नये. रूल्स लक्षात ठेवा. जर मेलेला माणूस जर 5 लोकांची मदत घेऊन मशानभूमीमध्ये जातोय, तर तुम्हाला पण 1-2 लोकांना मदत करून तुम्हाला ॲडव्हान्स ट्रेनिंग शिकायचं आहे. बरेच लोक म्हणतात की मेलेल्या माणसाचं वेगळं आहे. पण नाही मित्रांनो, जो माणूस, मेलेला माणूस जर 5 लोकांना मदत घेऊन स्मशानभूमीमध्ये जातोय, तर आपल्याला पण 2 लोकांना मदत करून, जर तुम्हाला करिअर करायचं आहे ट्रेडिंगमध्ये, मार्केटला पण 10-15 हजार रुपये फी आहे, इथं तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहे. तर 2 लोकांना रेफर करा. आपल्या लग्नामध्ये 500-1000 लोक येतात, तर त्या 2 लोकांना, चांगल्या 2 लोकांना रेफर करायचं आहे. मनामध्ये संकोच नको आहे. बरेच लोक म्हणतात मी शिकेन आणि मग लोकांना मी सांगेन. मित्रांनो, अशी स्वार्थी लोक नको आहेत. खरंच सगळ्यांना घेऊन पुढे जाणारी लोक पाहिजेत. काय पाहिजेत? सर्वांना सोबत घेऊन लोक जाणारे पाहिजेत. ओके, तर समजून घ्या. आज बघा, आजच्या ॲडव्हान्स ट्रेनिंगमध्ये पहिला दिवस आहे आजचा. आज काय शिकणार आहे बघा. स्क्रीन दिसते का बघा सर्वांना? स्क्रीन दिसते का बघा सर्वांना प्रॉपर? ओके. तर बघा, आपण पुढे जाऊया. आजच्या ट्रेडिंगमध्ये ट्रेनिंगमध्ये तुम्हाला सुरुवातपासून ॲडव्हान्स ट्रेनिंग शिकायचं. कॅन्डल काय असते बघायचे बघा. कॅन्डलमध्ये पण 2 प्रकार आहेत. एक बुलिश कॅन्डल आहे, बेरिश कॅन्डल आहे. बुलिश कॅन्डल काय दर्शवते, तर मार्केट वरती जात आहे असं दर्शवते. बेरिश कॅन्डल काय दर्शवते, ते मार्केट खाली पडत असताना
रेड कॅन्डल डेव्हलप होते आणि मार्केट वरती जात असताना ग्रीन कॅन्डल डेव्हलप होते. हे समजून घ्या. तर त्यामध्ये पण काही सिक्रेट आहेत. त्याचं सायन्स आहे. का ग्रीन कॅन्डल तयार होते, का रेड कॅन्डल तयार होते, त्याचं रेडच कॅन्डल का, ग्रीनच कॅन्डल का, तर समजून घ्या. तर प्रत्येक कॅन्डलमध्ये प्रत्येक कॅन्डलमध्ये बायर लोक असतात आणि सेलर लोक असतात. दोघांमध्ये लढाई होत असते. जो जो व्यक्ती स्ट्रॉंग, बायर स्ट्रॉंग होतील तर बाय कॅन्डल डेव्हलप होणार. आणि जर सेलर जास्त असेल, सेलर लोकांचं प्रेशर जास्त असेल, तर रेड कॅन्डल डेव्हलप होणार. हे समजून घ्या. सायन्स बघा, बऱ्याच लोकांच्या मनामध्ये, नवीन लोकांच्या मनामध्ये किंवा जुन्या लोकांना पण, बऱ्याच लोकांना हे सिक्रेट माहीत नाही. तर हे रेड कॅन्डलच का डेव्हलप होते, ग्रीन कॅन्डलच का डेव्हलप होते, तर मुद्दा काय आहे, प्रत्येक कॅन्डल डेव्हलप होताना मार्केटची पॉवर, तिथं बायर आणि सेलर, मार्केट बघा दोनच लोक वरती खाली नेतात. एक बायर, बाय करणारी लोक वरती घेऊन जातात आणि सेल करणारी लोक, स्ट्रॉंग सेलर असेल तर मार्केट सेलिंगला येतं. प्रत्येक कॅन्डल डेव्हलप होताना बघा वर खाली होते. तर कॅन्डल डेव्हलप होताना दोघांमध्ये लढाई होत असते, तरच मार्केट कॅन्डल नवीन तयार होते. तर ह्यामध्ये पण अजून एक सिक्रेट आहे. तर मार्केट बघा, ग्रीन कॅन्डल जर वरती जात असेल तर मार्केट ओपन कुठे होते बघा, कॅन्डल कॅन्डल ओपन इथं होते. हे लक्ष देऊन बघा, स्क्रीन दिसते का बघा. कॅन्डल ओपन होताना इथं होते, म्हणजे बॉडीच्या टच, आणि खाली लो मारते. प्रत्येक कॅन्डल अशी होत नाही, पण एक एक्झाम्पल पकडा. अशी लो मारते खाली आणि परत वरती येते, हाय मारते. पहिल्यांदा ओपन होते, लो मारते, हाय जाते, आणि परत वरून प्रेशर आलं, वरून जर प्रेशर आलं तर मार्केट खाली थोडं येतं आणि कॅन्डल इथं क्लोज होते. प्रत्येक ग्रीन कॅन्डल बघा, प्रत्येक तुम्ही बॅक टेस्टिंग करा, ट्रेडिंग व्ह्यूला बॅक टेस्टिंग करा किंवा डेमो अकाउंटला टेस्टिंग करा. प्रत्येक ग्रीन कॅन्डल ही खाली ओपन होते. कधी पण तुम्हाला कुठल्याही माणसाने विचारलं ग्रीन कॅन्डल कुठं ओपन होते, मार्केटचं बघा, कॅन्डलचा ओपन, हाय, लो, क्लोज, हे चार गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. तुम्हाला जर हे समजायला लागलं, डेच्या कॅन्डलचं पण ओपन, लो, हाय आणि क्लोज जर समजायला लागलं, खूप सोपं मार्केट आहे. पण शिकणं खूप महत्त्वाचं आहे. प्रोफेशनल शिकणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर तुम्हाला ओपन प्राइस खाली होते आणि क्लोज प्राइस ग्रीन कॅन्डलची हे वरती होते. कधी पण लक्षात ठेवा, जी कॅन्डल ग्रीन तयार होते त्याचं ओपन खाली होते आणि क्लोज वरती होते. आणि सेम, आता बघा, ह्या कॅन्डलमध्ये आपण काय काय, नवीन लोकांना माहित नसतं, जी ग्रीन दिसतं तुम्हाला ही बॉडी म्हणतो आपण. ह्याला काय म्हणतो, ग्रीन जी दिसतं त्याला बॉडी म्हणतो. आणि जी बॅक दिसतं ब्लॅक कलरचं त्याला विक म्हणतो. विक, विक म्हणजे तिथं वरच्या सेलर लोकांनी प्रेशर दिलं आणि ती कॅन्डल वीक झाली. आणि खालून पण बघा, खालून मार्केट खाली येतंय, तर खालून बायर लोकांनी प्रेशर दिलं, वरून खालून वीक तयार झाली, तर त्याला आपण वीक लोअर, म्हणजे त्याला शॅडो पण म्हणतो. मराठीमध्ये काही लोक बघा इंडियन मार्केटला काम करत असतील तर त्याला शॅडो पण म्हणतो आणि वीक पण म्हणतो. आणि हे जे ग्रीन आहे त्याला रिअल बॉडी म्हणतो. समजून घ्या. नवीन लोकांना प्रत्येक वेळेला समजणार नाही, पण ते समजून घेण्याचा प्रयत्न करा, अंडरस्टँड करा. एकदा दोनदा तुमच्या माइंडवर गेलं तर तुमच्या ते लक्षात राहील. त्यामुळे बघा, बऱ्याच ह्याला जे बायला कॅन्डल जाणारी तिला बुलिश पण म्हणतो, आणि बायला बाईंग कॅन्डल पण म्हणतो. दोन शब्द आहेत, एक बुलिश कॅन्डल, बाईंग कॅन्डल. ओके. दुसरा बेरिस बघा, बेरिस कॅन्डलचं पण सेम आहे. बेरिस कॅन्डल जर एखादी रेड कॅन्डल डेव्हलप होते, तिथं सुद्धा बायर आणि सेलर मध्ये लढाई होत असते. बायर आणि सेलर मध्ये काय होत असते, लढाई होत असते, आणि मगच कॅन्डल डेव्हलप होत असते. त्यामुळे हे जी बघा, हे जे थोडं उलट आहे, बायर कॅन्डल खाली ओपन होते आणि वर क्लोज होते, आणि ह्याचं पण काय आहे, उलट आहे. प्रत्येक रेड कॅन्डल ही वरती ओपन होते आणि क्लोज खाली होते. आणि ह्याचा पण हाय लो खूप इम्पॉर्टंट आहे. ह्याचा पण हाय लो खूप इम्पॉर्टंट आहे. समजून घ्या. तर हे दोनच कॅन्डल आहे. तुम्हाला भरपूर कॅन्डलस्टिक शिकायची गरज नाही. भरपूर लोक म्हणतात सिंगल कॅन्डल, डबल कॅन्डल, ट्रिपल कॅन्डल, अशा हजारो कॅन्डल आहेत, शिकायची गरज नाही. फक्त तुम्हाला ह्या दोन कॅन्डलचा सिक्रेट समजणं खूप महत्वाचं आहे. अजून त्याच्या पुढे ॲडव्हान्स पण खूप आहे. पण पहिल्यांदा तुम्हाला काय शिकायचं आहे, कॅन्डल ग्रीन कशी तयार होते आणि रेड कशी तयार होते ह्याचं समजणं खूप महत्वाचं आहे. त्यानंतर बघा, पुढे जाऊया आपण. स्क्रीन दिसते का बघा. त्यानंतर बघा, मार्केट कधी पण तीन स्ट्रक्चरमध्ये काम करतं. क्रिप्टो मार्केट असू द्या किंवा फॉरेक्स मार्केट असू द्या किंवा इंडियन शेअर मार्केट असतो, तीन फेसमध्ये काम करतं. तीन फेसमध्ये म्हणजे काय बघा, मार्केट एक तर वरती जातं, एक तर खाली येतं आणि एक साईडवेज जातं. त्याला रेंज मार्केट म्हणतो. खाली येत असताना त्याला डाऊन ट्रेंड म्हणतो. वेगवेगळे शब्द आहेत, ते लिहून घ्या. कधी कधी लक्षात राहत नाही. प्रत्येक बिझनेस किंवा प्रत्येक गोष्टीचं एक नाव आहेत, वेगवेगळी नावं आहेत. त्यामुळे तुम्ही समजून घ्या आणि त्याला नावं लक्षात आली पाहिजे. जसं गाडीला गिअर आहे, ब्रेक आहे,
क्लस आहे, स्टेअरिंग आहे, अशी वेगवेगळी नावं आहेत. तसं फॉरेक्समध्ये पण एक 4-5 गोष्टी नावं आहेत. ते तुमच्या लक्षात आले पाहिजे, समजून घेतलं पाहिजे आणि ते नावं पाठ झाली पाहिजे. तर बघा, मार्केट अपट्रेंड म्हणजे वरती जाणे. मार्केट अपट्रेंड म्हणजे काय? वरती जाणे. मार्केट वरती जात असताना डायरेक्ट कधीच वरती जात नाही. थोडं वरती जातं, खाली येतं, थोडं वरती जातं, खाली येतं, थोडं वरती जातं, खाली जातं. असं मार्केट वरती जात असतं. आणि रेंज मार्केट म्हणजे काय? त्याला साईडवेज म्हणतो. इथं बघा, रेंजला आपण साईडवेज, साईडवेज म्हणजे तिथंच थोडं वरती जाणं, तिथंच थोडं खाली येणं, तिथंच वरती जाणं, तिथंच खाली येणं, साईडवेज. त्याला आपण काय म्हणतो? साईडवेज. आणि तिसरं आहे डाऊन ट्रेंड. डाऊन ट्रेंड म्हणजे काय? खाली मार्केट पडणे. पडत असताना पण मार्केट काय करतं? डायरेक्ट खाली पडत नाही. तर थोडं खाली येतं, परत वर जातं, थोडं खाली येतं, थोडं वर जातं. म्हणजे हे असं का होतं? याचं रिझन काय? मित्रांनो बघा, इथून लोक, काय लोकांनी बाय केलेलं असेल तर इथं काय करणार लोक? त्यांचं प्रॉफिट बुक करणार. आणि वरून बऱ्याच लोकांना माहिती असतं की वरती एवढं आलं तर सेल जाणार. त्यामुळे वरून लोक सेल करत असतात, त्यामुळे प्रेशर येत असतं. त्यामुळे मार्केट थोडं खाली जातं आणि खाली आल्यानंतर बऱ्याच लोकांना खालून असं वाटतं आता इथून परत वर जाईल. त्यामुळे इथून लोक अजून प्रेशर तयार होतं, बायला जाणार. पण इथं कंटिन्यू जे स्ट्रॉंग आहेत, जे बायर स्ट्रॉंग आहेत ते बायला जाणार आणि सेलर स्ट्रॉंग आहेत तर सेलर जाणार. हे समजून घ्या. तर कारण का खाली वर, बऱ्याच लोकांना असं वाटतं एवढं वर गेलं का खाली आलं. तसं नाही मित्रांनो, आपण म्हणू शकत नाही एवढं का वरती आलं. जसं समुद्राला भरती आणि ओटी असते, काय असतं? भरती आणि उठे. तसं मार्केटला पण काय असतं? वरती थोडं जातं, खाली येतं. म्हणजे हे मार्केटची रेंज असते. मार्केटची रेंज असते. त्यानंतर बघा, ह्यात आपण शिकायला भेटेल की मार्केट वरती जात असताना त्याला काय शब्द वापरले पाहिजेत. बघा आता मराठीमध्ये काय शब्द आहेत? स्विंग हाय, स्विंग लो. इथं काय केलंय बघा, एस-एम-सी मध्ये, स्मार्ट मनी कन्सेप्टमध्ये जे बँक ट्रेडिंग करते त्यांचे शब्द थोडे वेगळे आहेत. ते समजून घ्या. बँक जी ट्रेडिंग करते त्याचे शब्द वेगळे आहेत. तर इथं तुम्हाला काय दिसणार आहे? मार्केट वरती जात असताना हायर आहे. हायर आहे म्हणजे काय? पाठीमागच्या हायला ब्रेक केल्यानंतर हायर आहे तयार होतो, हायर लो. मार्केट काय करतं? वरती जात असताना हायर आहे, हायर लो, हायर आहे, हायर लो, असं करत मार्केट वरती जातं. आणि ज्यावेळेला मार्केट खाली पडत असताना लोअर लो, म्हणजे मार्केटनी पहिल्या लोच्या पेक्षा खाली लो मारला तर त्याला लोअर लो म्हणतो. आणि थोडं वरती जातं त्याला लोअर आहे, थोडं वरती जातं त्याला लोअर आहे. असंच खाली लोअर लो, लोअर आहे करत मार्केट खाली येतं. त्याला डाऊन ट्रेंड म्हणतो. आणि ह्याला अप ट्रेंड इथं दिलंय बघा. इथं अप ट्रेंड, इथं डाऊन ट्रेंड. बुल ट्रेंड म्हणजे बाईंग ट्रेंड किंवा बेरिश ट्रेंड. तर असे हे शब्द आहेत, सिंपल आहेत. समजून घ्या. समजून घेण्यात खूप इम्पॉर्टंट आहे. कारण का कुठलाही कन्सेप्ट लगेच फर्स्ट टायमिंगला समजत नाही. त्याला तुम्ही वारंवार परत 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 रिपीट केलं पाहिजे. आणि साईडवेजमध्ये बघा, साईडवेजमध्ये काय? इक्वल आहे. इक्वल आहे म्हणजे ह्याच्या पाठीमागच्या वरती गेलं नाही, त्याला इक्वल आहे म्हणतो आपण. आणि खाली पण इक्वल लो. इक्वल लो म्हणजे काय? पाठीमागच्या लोच्या खाली मार्केट गेलं नाही, त्याला इक्वल लो म्हणतो. हे मार्केटचा बेसिक पार्ट आहे. हे मार्केटचा बेसिक पार्ट आहे. ह्या 3 फेज शिवाय मार्केट कुठंच जात नाही. ह्याला मार्केट स्ट्रक्चर म्हणतो आपण. ह्याला काय म्हणतो? मार्केट स्ट्रक्चर. ह्या 3 फेज शिवाय मार्केट कुठंच जात नाही. फॉरेक्स असो, इंडियन मार्केट असो किंवा क्रिप्टो असू द्या. ह्या 3 टाईपच्या मार्केटशिवाय दुसरं मार्केट जातं. तुम्हाला समजलं पाहिजे मार्केट कुठं अप ट्रेंड आहे, कुठं डाऊन ट्रेंड आहे आणि साईडवेज कुठं आहे, हे समजलं पाहिजे. तर हा एक पार्ट झाला. तर पुढे जाऊया आपण बघा. मार्केट बघा वरती जात असताना, आता तुम्हाला सांगितलं वरती जात असताना काय करतं मार्केट? हायर आहे, हायर लो. ह्यालाच आपण मराठीमध्ये जे इंडियन मार्केट करतात ते काय म्हणतात? स्विंग आहे, स्विंग लो, स्विंग आहे, स्विंग लो. म्हणजे स्विंग आहे म्हणजे स्विंग म्हणजे मागच्या स्विंगच्या हाय गेला तर स्विंग हाय झाला. आणि खाली थोडा आला तर थोडा खाली आला तर स्विंग लो. अशा पद्धतीने मार्केट मार्केट वरती जात असताना डायरेक्ट कधीच जात नाही. पुण्यातून मुंबईला जायचं आहे, समजून घ्या. मार्केटला पुण्यातून मुंबईला जायचं आहे, तर डायरेक्ट पुण्यातून मुंबईला जात नाही. मधी नाश्ता करतं, चहा पितं, थांबतं थोडं आणि मग पुढे जातं. कुठलीही गोष्ट बघा, डायरेक्ट जात नाही तर त्याला थोडं थांबतं, मध्ये नाश्ता करतं, मग पुढे जातं. कारण का? मार्केटवर बायर आणि सेलर हे आले पाहिजेत. मार्केटचं पण काय आहे? एक डिझेल आहे. मार्केटची जसं गाडीला आपण डिझेल भरतो. कारण काय बघा, मार्केट इथून बघा, इथं जर मागचा स्विंग तोडला तर मार्केट बाईंग पॉवर, कारण का बऱ्याच लोकांनी प्रॉफिट बुक केलेलं असतं. इथं हाय गेल्यानंतर बरंच प्रॉफिट बुक झालेलं असतं. मार्केट काय करतं? थोडं खाली येतं. खाली येतं म्हणजे वरून प्रेशर आल्यानंतर खाली येतं. तर इथं डिझेल भरलं जातं. डिझेल भरलं जातं म्हणजे बऱ्याच, म्हणजे प्रोफेशनल लोकांना मार्केटला 2 प्रकारचे लोक वरती आणि खाली नेतात, लक्षात घ्या. एक प्रोफेशनल ट्रेडर आणि एक रिटेल ट्रेडर. रिटेल म्हणजे काय? ज्याला काहीच मार्केट माहित नाही, फक्त खाली येतं म्हणून बाय करायचं, वर जातं म्हणून सेल करायचं. हे रिटेल लोक झाले. आणि ज्यांनी प्रोफेशनल लोक आहेत, प्रोफेशनल म्हणजे त्यांना माहिती आहे कुठं खाली आल्यानंतर बाय करायचं आणि कुठं वरती गेल्यानंतर सेल करायचं. म्हणजे स्ट्रॉंग सेलर आणि बायर लोक, प्रोफेशनल लोक असतात. ते मोठ्या बल्कमध्ये पैसे लावतात. आणि जे आपले लोकल ट्रेडर आहेत ते काय करतात? छोटे छोटे इन्व्हेस्ट करतात आणि प्रॉफिट करून बाहेर पडतात. म्हणजे 2 प्रकारचे मार्केटला काम करणारे लोक आहेत. एक प्रोफेशनल मोठा पैसा लावणारे आणि छोटे लोकल ट्रेडर, की बाबा छोटे छोटे
पैसे लावून प्रॉफिट करणार आहे. त्यामुळे मार्केट काय करतं, खालीवर हे होतच असतं. ज्या वेळेला डाऊन ट्रेंड असतं बघा, अप ट्रेंडमध्ये काय होतं, हायर लो, हायर आहे, हायर लो, हायर आहे, हायर लो. आणि डाऊन ट्रेंडमध्ये बघा, पाठीमागचा लो तुटला तर लोअर लो, परत लोअर हाय, परत लोअर लो, इथं थोडं हाय गेलं नाही, पण इथं परत नवीन लोअर लो तयार झाला, परत लोअर हाय. म्हणजे असं करत मार्केट खाली येतं. समजलं का बघा? त्यानंतर बेसिकमध्ये हे बेसिक आहे. ॲडव्हान्समध्ये अजून तुम्हाला मार्केट ट्रेंड समजायचं आहे, कुठं बँक एंट्री होणार आहे, कुठं ट्रॅपिंग होणार आहे, हे पुढं आहे. अजून 2-4 दिवस तुम्हाला हे शिकावं लागेल. तर बरेच लोक बघा, ट्रेनरमध्ये पण दोन प्रकारचे असतात. एक शिकवत असताना तुम्हाला कन्फ्यूज करून शिकवणं, म्हणजे घुमवून फिरवून शिकवणं. आणि दुसरे आहेत माझ्यासारखे ट्रेनर, ते डायरेक्ट मुद्द्यावर घाव घालणं, शिकवणं, परत परत तेच फिरवून नाही बोलायचं, एकच शब्द तेच परत प्रॉपर आले पाहिजे, तरच नवीन लोकांना समजतं. नाही तर बरेच लोक म्हणतात सर असे बोलले होते, मग परत असे बोलले. असं नाही, एकच शब्द प्रॉपर. आता दुसरा मुद्दा बघा, तिथं तुम्हाला बेसिक स्ट्रक्चर झालं. हे बघा, हे बेसिक स्ट्रक्चर झालं. 3 फेजमध्ये मार्केट काम करतं. बरोबर. आता बघा, सिंगल कॅन्डल म्हणजे एक सिंगल कॅन्डल झाली, आणि मल्टिपल कॅन्डलमुळे मुळे तर हे स्ट्रक्चर बनतं. स्ट्रक्चर म्हणजे काय बघा, त्याचं सायन्स काय. एक सिंगल कॅन्डल ही सिंगल कॅन्डल असते, आणि मल्टिपल कॅन्डल मिळून हे स्ट्रक्चर बनतं. हे काय मिळतं, स्ट्रक्चर मिळतं. समजून घ्या. त्यानंतर बघा, मार्केटमध्ये बेस काय आहे, मार्केटचा बेस काय आहे बघा. मार्केटचा बेस आहे सपोर्ट रेजिस्टन्स. हे काय, सपोर्ट रेजिस्टन्स. सपोर्ट रेजिस्टन्स म्हणजे काय, स्क्रीन दिसते का बघा सर्वांना. बेस काय बघा मार्केटचा, सपोर्ट रेजिस्टन्स. ह्याच्यावरच मार्केट चालतं, किंवा डिमांड सप्लाय, हे बेस आहे. पण त्यात अजून पुढं पण त्या बेसमध्ये पण सिक्रेट काय काय आहे. पण पहिला बेस काय, सपोर्ट रेजिस्टन्स. मार्केट बघा, सपोर्ट रेजिस्टन्स म्हणजे काय. सपोर्ट म्हणजे काय बघा, मार्केट वरती चाललंय, मार्केट थोडं फिरतं, खालून फिरतं, सपोर्ट भेटतो. सपोर्ट म्हणजे एखादा बॉल आपण जमिनीवर टाकला किंवा फरशीवर टाकला, त्याला खाली सपोर्ट मिळतो आणि वरती येतं, म्हणजे त्याला आपण सपोर्ट म्हणतो. जिथं बायर लोक ऍक्टिव्ह होतात, तिथं सपोर्ट तयार होतो. लक्षात घ्या, समजून घ्या. ह्याची पण डेफिनेशन आहे. म्हणजे जिथं बायर लोक ऍक्टिव्ह होतात तिथं सपोर्ट तयार होतो, आणि जिथं सेलर लोक ऍक्टिव्ह होतात तिथं रेजिस्टन्स तयार होतो. रेजिस्टन्स म्हणजे काय, प्रतिविरोधक. प्रतिविरोधक सपोर्ट म्हणजे काय, तुम्हाला पण तिथे एक सपोर्ट मिळाला, वरती आला, वरून तुम्हाला रेजिस्टन्सला प्रतिविरोधक भेटला, तर तिथून परत खाली आला, तर ह्याला काय म्हणतो आपण, प्रतिविरोधक. रेजिस्टन्सला काय म्हणतो आपण, प्रतिविरोधक म्हणतो. तर हे का तयार होतात. आता मला सांगा, वरून मार्केट एकदा बऱ्याच लोकांनी खालून बाय केले, बऱ्याच लोकांनी काय केले, बाय केले. त्यांना वाटलं बाबा 4-5 पॉईंट आले, मार्केट 10 पॉईंट वरती गेले, तर आता आपला प्रॉफिट बुक करू. तर काही लोकांना असं वाटतं मार्केट वरती आलंय, इथून सेल करू. बघा, दोन नजरिया असतात. तुम्हाला बघत असताना दोन नजरिया असतात. त्यामुळे तुम्ही कुठं बाय करायचं, प्रत्येक माणूस वेगवेगळ्या ठिकाणी बाय करतो, सेल करतो. तर इथं जर प्रेशर आलं, सेलर लोकांनी जर, मोठ्या लोकांनी वरून बँक एंट्रीने जर, किंवा प्रोफेशनल लोकांनी जास्त पैसा लावला, तर मार्केट खाली येणार. आणि बऱ्याच लोकांना असं वाटणार, लोकल लोकांना, की आपण प्रॉफिट बुक करू. आणि इथून खालून बऱ्याच लोकांना असं वाटलं 50% मार्केट आलंय. मला सांगा, जर एखाद्या वस्तूची प्राइस ₹10 होते, ₹100 गेली, तर विकणार ना माणूस. आणि ज्या वेळेला ₹100ची वस्तू ₹50 आली, स्वस्त झाली, तर माणूस खरेदी करणार ना. सिंपल आहे ना मार्केट बघा. सिंपल आहे, खूप सिंपल आहे मार्केट. ₹10ची वस्तू ₹100 गेल्यानंतर विकणार. आणि ज्या वेळेला ₹100ची वस्तू खाली ₹50 आली, तर तो माणूस खरेदी करणार. सिंपल आहे. तर मार्केट काय होतं बघा, सपोर्ट कसा तयार होतो बघा. जिथं बायर लोक ऍक्टिव्ह असतात तिथं सपोर्ट तयार होतो, आणि जिथं सेलर लोक असतात, सेल करणारी लोक असतात, तिथं रेजिस्टन्स तयार होतो. हे स्ट्रक्चर आहे. हे काय स्ट्रक्चर आहे, एक सिंगल कॅन्डल, हे सिंगल कॅन्डल आहे, आणि मल्टिपल कॅन्डल मिळून हे स्ट्रक्चर तयार होतं. सिंपल आहे मार्केट, खूप साधं सिंपल आहे, समजून घ्या. ओके. त्यानंतर सप्लाय झोन, डिमांड झोन. सप्लाय झोन, डिमांड झोन बघा, हा छोटा भाऊ आहे आणि हा बडा भाऊ आहे. हा तुम्हाला सपोर्ट रेजिस्टन्स 5 मिनिट 15 मिनिटावर तुम्ही बघू शकताय, 1 तासाच पण बघू शकताय, वन डे पण बघू शकताय, सगळीकडे. पण ह्याच्यापेक्षा हे स्ट्रॉंग आहेत. हे स्ट्रॉंग म्हणजे काय, सप्लाय आणि डिमांड. डिमांडमध्ये काय होतं बघा, आता इथं बघा, सपोर्ट एक एक एखादा पॉईंट वरती गेला तर इथं सपोर्ट तयार होतो, एका पॉईंटवरून सपोर्ट तयार होतो. पण डिमांड झोन नाही. डिमांड झोन काय करतं, मार्केट इथं खेळतं. खेळतं म्हणजे काय, स्ट्रॉंग डिमांड झोन तयार होतो, एक झोन तयार होतो. मग तिथंच मार्केट थांबून थांबून बायर सेलर ऍक्टिव्ह करतं, आणि मग तोडतं. त्यामुळे काय होतं, डिमांड तयार होते. आणि सप्लाय म्हणजे काय, वरून मार्केटला सप्लाय खूप आहे. डिमांड म्हणजे काय, मार्केटला डिमांड आलेली आहे, तर मार्केट वरती जातं. आणि सप्लाय म्हणजे वरून खाली येणं. मार्केटला डिमांड कमी झाली, मग सप्लाय होणार. आणि मग डिमांड कधी तयार होणार,
मार्केटला डिमांड यायला लागली, परत मार्केट वरती जाणार. हे छोटा भाऊ आहे आणि हा मोठा भाऊ आहे. हे मोठ्या टाइम फ्रेमला तुम्ही अनालाइज करू शकता. मार्केट डिमांड म्हणजे काय, परत त्या ठिकाणी येऊन परत फिरतं बघा. मार्केट तिथं येऊन काय करतं, परत फिरतं, कारण का इथं स्ट्रॉंग लोक असतात. डिमांड झोनला स्ट्रॉंग लोक असतात आणि सप्लाय झोनला पण. ज्यावेळेला एकदा मार्केट तिथं येऊन गेले तर इथून पण स्ट्रॉंग सेलर असतात. त्यामुळे इथं 2-3 वेळा मार्केट तिथं येऊन जातं. त्याला आपण सप्लाय झोन म्हणतो, डिमांड झोन म्हणतो. हे दोन प्रकारचे मार्केटला काम करतात. म्हणजे सिम्पल, मोठ्या टाइम फ्रेमला 1 तास 4 तास मार्केट तिथंच बघा खालीवर खालीवर होत राहतं. आणि 5 मिनिटात 10-15 मिनिटात तुम्हाला मार्केट खालीवर खालीवर वरती वरती जायचं असेल तर थोडं खाली वरती थोडं खाली, म्हणजे असं करत मार्केट वरती खाली जात असतं. याला आपण काय म्हणतो, रजिस्टन्स आणि रजिस्टन्स सपोर्ट आणि इथं सप्लाय. ह्याचं बघा लाईव्ह तुम्हाला ट्रेडिंग व्ह्यूच्या चार्टला, ज्या लोकांना बघा नवीन लोक आहेत त्यांनी काय करा, तुमच्या मोबाईलवरती ट्रेडिंग व्ह्यू नावाचं ॲप डाउनलोड करा. फॉरेक्समध्ये तुम्हाला काम करायचं असेल तर ट्रेडिंग व्ह्यू हे तुम्हाला अनालाइज करण्यासाठी, हे काय आहे अनालाइज करण्यासाठी तुम्हाला इथं मार्किंग करता येतं. अनालाइज करण्यासाठी तुम्हाला ट्रेडिंग व्ह्यू हे ॲप असणं महत्त्वाचं आहे. ट्रेडिंग व्ह्यूवर तुम्हाला ट्रेड लावता येत नाहीत, पण डेमोवर तुम्हाला डेमो पहिल्यांदा बघा. सुरुवातीला तुम्हाला डेमो का ओपन करायचं आहे, की तुम्हाला मार्केट इथं अनालाइज करायचं आणि कुठं बाय करायचं कुठं सेल करायचं, प्रॉफिट होतो का लॉस होतो अनालाइज करायचं आहे. आणि डेमो अकाउंटवर बाय कसं करायचं, सेल कसं करायचं, स्टॉप लॉस कसे लावायचे, टार्गेट कसे लावायचे, ह्या 4 गोष्टी शिकून घ्या. काय, स्टॉप लॉस कसं लावायची, एंट्री कशी करायची आणि टार्गेट कसं लावायचे, हे 3 गोष्टी कसं करायचं हे शिकून घ्या. आणि नंतर तुम्ही रिअल अकाउंट ओपन करा. बरेच लोक काय करतात, डेमोवर प्रॅक्टिस करतात आणि 1-1 लाखाचे अकाउंट ओपन करतात. 1-1 लाख रुपयाची सुरुवातीला इन्व्हेस्ट करू नका. सुरुवातीला $100 पासून करा. 4-5 दिवस डेमो करा. आणि रिअलवर काय होतं, स्वतःचा रिअल पैसा असल्यामुळं काय होतं, तुम्ही शिकता लवकर. बघा, एखादी डुप्लिकेट गाडी आहे तर शिकणार नाही लगेच. तर तुम्ही रिअल गाडी स्वतः चालवायला लागले तर तुम्ही लगेच शिकणार. त्यामुळं हे 2 ॲप असणं महत्त्वाचं आहे, एक डेमो अकाउंट आणि एक तुमच्या ट्रेडिंग व्ह्यू. आता ट्रेडिंग व्ह्यूला बघा, तुम्हाला हे टूल्स आहेत, हे लेफ्टला येतं, हे सगळे टूल्स आहेत, हे टूल्स यूज करू शकता. आता टूल्स यूज म्हणजे काय करायचं बघा, इथे एक होरिजेंटल लाईन आहे. तुम्ही बघा इथं सगळे तुम्ही बघू शकता, होरिजेंटल लाईन, ट्रेड लाईन. तुम्ही यूट्यूबला जरी गेला, म्हणजे ट्रेडिंग व्ह्यू टूल्स कसे यूज करायचे ते तुम्हाला सगळे व्हिडिओ बघता येईल. तर तुम्हाला इथं होरिजेंटल लाईन आहे, तुम्हाला आता सपोर्ट टाकायचं. आता सपोर्ट तुम्ही इथं बघा, आता इथं सपोर्ट किती वेळा झालाय बघा. मार्केट इथूनच फिरलंय ना, त्याला आपण सपोर्ट म्हणतो. इथं सपोर्ट ड्रॉ करू शकता. त्यानंतर बघा, तुम्ही अजून रेजिस्टन्स बघा. मार्केट प्रत्येक वेळेला मार्केट इथून खाली आलंय परत वर गेलंय इथून खाली फिरलंय, तर इथं तुम्ही रेजिस्टन्स टाकू शकता. इथे तुम्ही रेजिस्टन्स टाकू शकता. आता इथं पण खाली बघा, इथं पण तुम्हाला इथं रेजिस्टन्स आहे. मार्केट प्रत्येक वेळेला इथं टच होऊन गेलंय तर इथं रेजिस्टन्स आहे. त्यानंतर बघा, इथं पण तुम्हाला एक रेजिस्टन्स तयार झालाय. मार्केट जिथून फिरला आहे त्याला आपण सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ करू शकतो. त्या खाली इथं पण तुम्हाला सपोर्ट आहे. बघा मित्रांनो, वीक काही गरज नसते, बॉडी इम्पॉर्टंट असते. वीक वीक पण इम्पॉर्टंट आहे, पण सपोर्ट रेजिस्टन्सला तुम्हाला बॉडी इम्पॉर्टंट आहे. सपोर्ट रेजिस्टन्स करताना तुम्हाला झोन ड्रॉ करायचं आहे, तर तुम्हाला वीक पासून ते बॉडीपर्यंत झोन ड्रॉ करायचा. आता झोन कसा ड्रॉ करायचा बघा, तुम्हाला झोन ड्रॉ करायचं. मार्केट प्रत्येक वेळेला इथून गेले तर तुम्हाला झोन, आता हे इथे एक सेटिंग, इथे तुम्हाला बघा हे एक चौकोन, हे झोन आहे. झोन तुम्हाला ड्रॉ करू शकता. मग तुम्ही काय करायचं, हे वीक आणि बॉडीला असं लावून तुम्ही झोन ड्रॉ करू शकता. हां, ओके. आता खाली पण तुम्ही खाली एक झोन ड्रॉ करू शकता. इथं बघा, जे बॉडी आणि वीक आहे ते तुम्ही झोन ड्रॉ करू शकता. सिंपल आहे. सिंपल आहे, असं तुम्ही ड्रॉ करायचं. प्रत्येक नवीन लोकांनी बघा, नवीन लोकांना जमत नाही, पण तुमच्या मोबाईलवरती हे करू शकताय. त्याचा व्हिडिओ पण बनवलाय, युट्यूबला पण टाकलाय, तुम्ही बघू शकताय. कसं ट्रेडिंग व्ह्यू ओपन करायचं, लॉग इन कसं करायचं, ओपन कसं करायचं आणि यूज कसं करायचं. मोबाईलवर सुद्धा तुम्ही करू शकता. जे कॉलेज स्टुडंट आहेत, बिझनेसवाले आहेत, त्यांना लॅपटॉप घेऊन म्हणजे बसू शकत नाही आणि गरजेच पण नाही लॅपटॉप, कारण का दिवसभर जॉब असतो किंवा बिझनेस असतो. काही गरजेच नाही. लॅपटॉप मोबाईलवर सुद्धा तुम्ही करू शकता. सुरुवातीला मी पण मोबाईलवरच करायचो. ओके, तर असं ड्रॉ करू शकताय. त्यासोबत दुसरं पण एक जुगाड आहे. ह्यात तुम्हाला इंडिकेटर आहेत. ह्या ट्रेडिंग व्ह्यूवर तुम्हाला इंडिकेटर आहेत. इंडिकेटर बघा, इथे तुम्हाला काय करायचं, इथे एक ऑप्शन आहे इंडिकेटरचा, तर इथे तुम्ही प्लस चिन्हावर जायचं. इथे इंडिकेटर आहेत. सपोर्ट रेजिस्टन्स तुम्हाला ड्रॉ करायची गरज नाही, ऑटोमॅटिक तुम्हाला सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ होतात. तर तुम्हाला काय करायचं बघा, सपोर्ट रेजिस्टन्स लेवल अल्गो इलेक्स किती लोक यूज करतात बघा, 46,000 लोक यूज करतात. कारण का, शक्य नाही ना पाठीमागचं कुठं झालंय काय झालंय यूज करायची. मग इथे तुम्हाला डायरेक्ट ड्रॉ करू शकता तुम्ही. इथे तुम्हाला काय करायचं बघा, इथं स्टार करून ठेवायचे. तुम्ही स्टार करून ठेवायचे, तुम्हाला ऑटोमॅटिक येतात. ओके, तर तुम्ही इथं काय करायचंय, त्याला क्लिक करायचंय.
इंडिकेटरमध्ये जाऊन आता बघा ऑटोमॅटिक तुम्हाला आतला मी ड्रॉ केलेलं सगळं डिलीट करतो. आता बघा इथं पण तुम्हाला सपोर्ट रेजिस्टन्स आलेत. म्हणजे सगळं रिमूव्ह करतो. तर इथं सपोर्ट, इथं रेजिस्टन्स आहे, इथं सपोर्ट आहे. आता बघा ह्यानी इंडिकेटरमध्ये वीकला ह्याने केले. वीकला पण करू शकता, पण सपोर्ट रेजिस्टन्स तुम्हाला बॉडीला चांगले पण हे सिस्टम आहे यांची. म्हणजे इंडिकेटरचं काय सिस्टम आहे की वीकला मारतात. तुम्ही वीकला पण मारू शकता, नाहीतर तुमच्या बॉडीला पण तुम्ही ड्रॉ करू शकता. म्हणजे बघा तुम्हाला ऑटोमॅटिक सगळे पाठीमागचे सपोर्ट रेजिस्टन्स तुम्हाला ऑटोमॅटिक ड्रॉ होतात. म्हणजे तुम्हाला कुठं सपोर्टला बाय करायचं आहे बघा, मार्केट सपोर्टला बाय करायचं आहे, मार्केट ट्रेडिंग करत असताना 5 मिनिट 15 मिनिट ज्यांना स्कॅल्पिंग करायचे आहे त्यांनी काय करायचं, 5 मिनिट 15 मिनिटचा टाइम फ्रेम यूज करायचा आहे. ज्यांना स्कॅल्पिंग करायचं आहे 5 मिनिटाच्या स्कॅल्पिंगवर तुम्ही टाइम फ्रेमवरती तुम्ही ट्रेड घेऊ शकता. आणि 15 मिनिट इंट्राडेसाठी, 15 मिनिट काय इंट्राडेसाठी, 15 मिनिट किंवा 30 मिनिट तुम्ही इंट्राडेसाठी तुम्ही यूज करू शकताय. पण तुम्हाला 5 मिनिटाचा टाइम फ्रेम यूज करायचा आहे. आता दुसरा मुद्दा असा आहे बघा, आपण यात एक नवीन लोकांना इंडिकेटर शिकवतो, कारण का आपला एस एम सी अजून 8 दिवस ट्रेनिंग चालणार आहे. एस एम सी शिकत असताना मध्ये तुम्हाला असं वाटतं बाबा मी ट्रेड घेऊ, नुसतंच तुम्हाला इंटरेस्ट नाही येणार. त्यामुळे एक सुरुवातीला तुम्हाला ट्रेड बाय करण्यासाठी, सेल करण्यासाठी तुम्हाला एक इंडिकेटर आहे. चांगलं इंडिकेटर मी पण यूज करतो. 95 ॲक्युरन्सी आहे. म्हणजे तुम्हाला दिवसभर जो एस एम सी डिग्री कोर्स आहे शिकवस तर तुम्हाला कुठं बाय करायचं आहे, कुठं सेल करायचं आहे, तुम्हाला हे लक्षात येईल. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे बघा, इंडिकेटरमध्ये जाऊन तुम्हाला एक हुलमा नावाचा इंडिकेटर आहे. एक होल्मा इंडिकेटर तुम्हाला इथं ॲड करायचं आहे. आता हा होल्मा इंडिकेटर काय करतो बघा, होल्मा बघा तुम्ही. तर ह्या सेटिंगमध्ये जाऊन काय नाही सेटिंग, तुम्हाला इथं सेटिंगमध्ये जाऊन तुम्ही काय काय करू शकता चेंज बघा. इथं सेटिंगमध्ये पण तुम्ही चेंज करू शकता. सेटिंगमध्ये काय बघा, हा जो कलर आहे तुम्ही कलर कोणता आहे, जे ग्रीन आहे तो ग्रीन ठेवू शकता, रेड आहे ते रेड ठेवू शकता, बरोबर. तर जी ड्रॉ मी काय केलंय, कलर मार्केट वरती जात असताना तुम्हाला कलर ग्रीन ठेवलाय आणि मार्केट खाली येत असताना रेड. तो सिग्नल देतो तुम्हाला, ऑटोमॅटिक काय करतो सिग्नल देतो. आणि दुसरा मुद्दा असं, तुम्हाला ही डार्क लाईन डार्क करायची असेल, कधी कधी ही जी लाईन थिकनेस जी कमी आहे, तर तुम्हाला सेटिंगमध्ये जाऊन काय करायचंय, इथं बघा इथं लाईनचं हे आहे ऑप्शन, तर तुम्ही इथे थिकनेस करू शकता. हे एक सेटिंग तुम्ही करायचंय. ओके. खालची पण तुम्ही करू शकता आणि ओके म्हणायचंय. ओके म्हणायचं आणि तुम्हाला इथं जर सेव्ह करायचं असेल बघा, इथं सेव्ह करू शकता. म्हणजे कधी पण तुम्ही जर ट्रेडिंग व्यू ओपन केला तर हा चार्ट दिसतो. जर तुम्ही सेव्ह नाही केला तर मग तुम्हाला परत ते ॲड करावं लागतं. समजून घ्या. आणि तुम्हाला इथं बघा 2-3 गोष्टी आहेत ट्रेडिंग व्ह्यूमध्ये. तर तुम्हाला इथं बघा, तुम्हाला कोणती करन्सी चेंज करायची असेल तर तुम्ही इथं करन्सी चेंज करू शकता. त्यानंतर तुम्हाला इथं वरती टाइम फ्रेम असतो. इथं काय असतो, टाइम फ्रेम असतो. तुम्ही कोणताही टाइम फ्रेम सिलेक्ट करू शकता. ओके. तर बघा इथं कॅन्डलचं पण असतं. इथे तुम्हाला तुम्ही अलाराम पण लावू शकता. कधी कधी बघा तुमचं प्रॉफिट असेल, तिथे लेवलला तुम्हाला सपोर्टला मार्केट आल्यानंतर तुम्हाला समजलं पाहिजे तर तुम्ही अलाराम पण लावू शकता. भरपूर साऱ्या सिस्टम आहेत, तर समजून घ्या. तर पहिल्यांदा काय करा, एक सपोर्ट रेजिस्टन्स लेवल तुम्ही ड्रॉ करायला शिका. हे शिकलं पाहिजे. जो व्यक्ती बॅक टेस्टिंग करेल घरात जाऊन, म्हणजे त्याचं होमवर्क करेल तरच तो माणूस शिकतो. नाहीतर बघत असताना तुम्हाला भारी वाटतं. सुरुवातीला बघा प्रत्येकाला अडचणी येतात, प्रत्येकाला समजत नाही मोबाईलवरती, पण तुम्ही 2-3 वेळा व्हिडिओ बघा तर तुम्हाला समजेल. त्यानंतर होल्मा, आता होल्माची सेटिंग काय आहे बघा, तुम्हाला कसं बाय करायचं कसं सेल करायचं बघा. तर होल्मा काय सांगतो तुम्हाला, हे जी ग्रीन लाईन आहे तुम्हाला बायला चाललंय मार्केट असं दर्शवतो. आणि जो रेड कॅन्डल आहे हे काय सांगतं तुम्हाला, मार्केट सेलला चाललंय असं दर्शवतं. जोपर्यंत तुम्ही एस एम सी पार्ट प्रॉपर शिकत नाही तोपर्यंत तुम्हाला एक म्हणजे बाय सेल करण्यासाठी हे एक इंडिकेटर तुम्हाला दिले. भरपूर सारे इंडिकेटर आहेत, पण ह्याची अॅक्युरन्सी चांगली आहे. ह्याची अॅक्युरन्सी कमीत कमी 95 अॅक्युरन्सी आहे. बघा उदाहरणार्थ तुम्हाला काय करायचं बघा, सपोर्टला बाय करायचंय. आता बघा 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमला आपण जाऊया. 5 मिनिटाला आपण गेलं तर तुम्हाला स्कॅल्पिंग करायचं. स्कॅल्पिंग म्हणजे लगेच 5-10 मिनिटात तुम्हाला अर्धा $1, अर्धा 1% आलं की बाहेर पडायचं. आता बघा दिवसभर मार्केट काय होतं, इथं होतं. तर मार्केट सकाळी इथं हाय मारला आणि मग खाली आलं. तर इथं बघा तुम्ही तुम्ही कसं बाय करू शकता. आता बघा इथं लो मारला, तर तुम्हाला वाटलं बाबा इथं सपोर्ट तयार झालाय, इथं सपोर्ट तयार झालाय. तर तुम्हाला इथं काय झालंय बघा, इथं सपोर्ट तयार झाला, इथे एक ग्रीन कॅन्डल तयार झाली. इथं काय झाली, ग्रीन कॅन्डल तयार झाली. आणि तुम्हाला होल्मानी पण काय सांगितलंय, ग्रीन. इथं ग्रीन सिग्नल पण दिलाय. इथं काय दिलंय बघा, ग्रीन कॅन्डल तयार झाली. तुम्हाला 2 कन्फर्मेशन घ्यायचे. एक तर तुम्हाला खाली सपोर्ट पाहिजे आणि तुम्हाला होल्माने इथे ग्रीन दाखवलं पाहिजे.
आणि तुम्ही पाठीमागच्या रेड कॅन्डलला हाय ब्रेक केला पाहिजे. इथं हाय ब्रेक केला तर तुम्ही इथं बायला बसा आणि खाली इथं तुम्ही स्टॉप लॉस लावा. खालच्या लोला तुम्ही काय करा, स्टॉप लॉस लावा. तुम्हाला बघा इथं 2-3 वरच्या रेजिस्टन्स पर्यंत पण तुम्ही टार्गेट ठेवू शकता. पण तुम्हाला शिकायचंय काय करायचं, तुम्हाला टार्गेट इथं बघा. बरेच लोक काय करतात, शिकत असतानाच प्रॉफिटची अपेक्षा करतात आणि लॉसमध्ये जातात आणि निगेटिव्ह होतात. त्यामुळे शिकत असताना तुम्हाला प्रॉफिटवर फोकस नाही करायचा, तुम्हाला बॅक टेस्टिंग करायची. काय करायचे, बरेच लोक बघा रिअल अकाउंटला पण तेच करतात. शिकत असताना प्रॉफिटची अपेक्षा करू नका, बॅक टेस्टिंग करा आणि त्याच्यावर नॉलेज घ्या. तर तुम्हाला इथं काय करायचं, मी काय सांगतोय की तुम्हाला कन्फर्मेशन काय, खाली सपोर्ट असला पाहिजे. बाय करत असताना खाली सपोर्ट पाहिजे. आणि तुम्हाला इथं हुलमानी तुम्हाला ग्रीन सिग्नल दिला पाहिजे, ग्रीन दाखवलं पाहिजे. आणि मध्ये जाऊन बघा, बाय करायचं असेल तर वरती जाऊन बाय करू नका. बाय करायचं असेल तर खाली बाय करा, खालच्या बाजूला. आणि सेल करायचं असेल तर इथं मध्ये सेल नका करू, वरून येत असताना वॉच करा. जर तुमचा एखादा ट्रेड गेला तर सोडून द्या, एखादा ट्रेड गेला सोडून द्या. तर मध्ये आले, आता इथं बरेच लोक काय करणार, इथं बाय झालाय मध्येच बाय करणार, किंवा इथं वर टॉपला बाय करणार, तर तुमचं टार्गेट होणार नाही. तर तुम्हाला एस एल पण मोठा होईल. पहिल्यांदा एस एल बघा, तुमचा एस एल कुठे येतो, इथं तुम्हाला ग्रीन दाखवलंय. ह्या पाठीमागच्या कॅन्डलचा हाय ब्रेक झाला. हाय ब्रेक म्हणजे काय, पॉवर बाईंगची पॉवर जास्त आलेली आहे. आणि तुम्ही इथं खाली स्टॉप लॉस लावू शकता. आणि टार्गेट तुम्ही 0.01चा ट्रेड लावलाय, $1 आलाय, $2 आलाय, बाहेर पडा. 1:1 टार्गेट बघा, 1:1, 1:2, 1:3, 1:5. मग तुम्ही वॉच करू शकताय. आणि ब्रेक इव्हन म्हणजे काय काय बघा, ब्रेक इव्हन पण तुम्ही लावू शकता. तुम्ही बाय केलाय आणि तुमचं प्रॉफिट नो म्हणजे $1 झालाय, 1:1 झालं, तर तुम्ही खाली काय करा, जो स्टॉप लॉस आहे तो थोडा वर आणा. तुमचा जो स्टॉप लॉस आहे तो वरती आणा, ट्रेल करा. म्हणजे चुकून मार्केट खाली पडलं तर तुमचा लॉस जास्त होणार नाही, हे समजून घ्या. हे बायचा सिग्नल झाला. तुम्हाला खाली सपोर्ट पाहिजे आणि इथं तुम्हाला हे हुलमानी ग्रीन दाखवलं पाहिजे. आणि इथं तुम्ही ह्या पाठीमागच्या कॅन्डलचा हाय ब्रेक झाला तर तुम्ही बाय केलं पाहिजे, समजून घ्या. हा बायचा ट्रेड झाला, बायचं कन्फर्मेशन झालं. आणि तुम्हाला सेल करायचंय. आता सेल करायचं बघा, तुम्हाला इथं जात असताना समजलं नाही, इथं रेजिस्टन्स तयार झालाय. इथं काय झालं, रेजिस्टन्स तयार झालं नाही, तर मार्केट परत खाली आलंय. परत तुम्हाला बाय जाताना तुम्ही इथं बघा, इथं रेजिस्टन्स तयार झाला नवीन. इथं तुम्ही बाय करत असताना इथं तुम्ही करू शकता बाय. बघा पाठीमागच्या रेड कॅन्डलच्या वरती क्लोज झाला, इथं इथं पण खाली बाय झालाय, खाली सपोर्ट आहे. इथं तुम्ही बाय करू शकता. ह्या रजिस्टन्सला टार्गेट ठेवू शकता. इथं तुम्हाला एवढं टार्गेट भेटलं. बघा इथून तुम्हाला किती टार्गेट भेटते बघा, 4662ला तुम्ही बाय केलाय, तर मार्केट गेलंय ह्याला टार्गेटला, तर ह्या रजिस्टन्सला. तर 4669, 62 आणि 69 म्हणजे किती, 8 पॉईंटची मुवमेंट, म्हणजे 8%. 1% रिक्स घेतला तर तुम्हाला 8% भेटेल. आता तुम्हाला परत सेलचा ट्रेड घ्यायचा आहे. आता बघा इथून मार्केट आलं, इथं रेजिस्टन्स होता पाठीमागं, इथं काय होता, रेजिस्टन्स होता. तर तुम्ही इथं बघा, इथं रेड कॅन्डल झाली, फुलमानी तुम्हाला रेड रेड लाईन सांगितली. आणि तुम्हाला एक कन्फर्मेशन झालं, इथं रेजिस्टन्स आहे. आणि दुसरं कन्फर्मेशन काय, पाठीमागच्या ग्रीन कॅन्डलचा लो तुटला पाहिजे, पाठीमागच्या ग्रीन कॅन्डलचा लो तुटला पाहिजे. इथं सेल करा आणि इथं तुम्ही काय करा, स्टॉप लॉस लावा वरती, ह्याच्यावरती स्टॉप लॉस लावा. तुम्हाला बघा, इथून जर तुम्हाला ह्या कॅन्डलला इथं तुम्हाला कन्फर्मेशन भेटलंय, 4676ला तुम्हाला सेल केलाय, तर तुम्हाला खाली बघा, हे टार्गेट तुमचं खालचा सपोर्टचा ठेवू शकता. नाही तर 1:1, 1:2, 3 तुम्ही टार्गेट ठेवू शकता. मार्केट कुठं आलं, इथं खाली आलंय, म्हणजे 64, म्हणजे कुठून 76 पासून ते 64, म्हणजे ते 6 आणि हे 4, 10, म्हणजे 10% प्रॉफिट तुम्हाला झालं. 1% रिक्स जरी घेतली तर तुम्हाला 10% भेटले. तर खूप चांगला इंडिकेटर आहे. तुम्हाला बॅक टेस्टिंग करावं लागेल. काय करावं लागेल, बॅक टेस्टिंग करावं लागेल. आणि कॉन्फिडन्स महत्वाचं आहे. बरेच लोक बघा, शिकत असताना लगेच $100 डिपॉझिट करतात आणि लगेच ट्रेड करतात. तसं करू नका. अगोदर तुम्ही डेमोवर प्रॅक्टिस करा आणि मग तुम्ही $100 डिपॉझिट करा. गडबड करू नका. शिकून घ्या, अगोदर टेस्टिंग करा, काय होतंय काय नाही बघा. ओके, समजलं का? बघा भरपूर लोक शिकवत नाहीत. एक स्ट्रॅटर्जी शिकायला मार्केटला 5-10 हजार रुपये घेतात. एक स्ट्रॅटर्जी, भरपूर स्ट्रॅटर्जी आहेत, ही एक स्ट्रॅटर्जी झाली. भरपूर स्ट्रॅटर्जी आहेत. तुम्हाला अजून मी भरपूर 7 स्ट्रॅटर्जी शिकवणार आहे. ही एक स्ट्रॅटर्जी झाली, ह्याच्यावर बॅक टेस्टिंग करा. त्यानंतर उद्या बघा, आजचं ट्रेनिंग बघा, उद्या बघा अजून काय काय होणार आहे. आज हे तुम्हाला समजलं का? बघा, जो हुलमा आणि तुम्हाला ट्रेडिंग व्ह्यूवर हुलमा लावायचा आहे, MT5 वर डेमो अकाउंटवर इंडिकेटर, हा इंडिकेटर नाही आहे, हा पेड इंडिकेटर आहे. हा काय, पेड इंडिकेटर आहे, पण तुम्हाला पैसे भरायची गरज नाही. ओके, तो ट्रेडिंग व्ह्यूला आहे. तुम्ही सपोर्ट रेजिस्टन्स 2 इंडिकेटर लावायचे, सपोर्ट रेजिस्टन्स. ओके, त्यानंतर बघा स्क्रीन दिसते का? बघा, उद्या उद्या SMC पार्ट चालू होतोय.
पण एस-एम-सी पार्ट चालू असताना ज्या लोकांनी 2 लोकांना इन्व्हाइट केले त्यांनाच मी एंट्री देणार आहे. नाहीतर आज ज्या लोकांनी ठीक आहे बाबा माहीत नसेल, ज्या लोकांनी लोकांना मदत नाही केली, म्हणजे माहीत नसेल तर उद्या काय करायचं तुम्हाला आताच ट्रेनिंग संपल्यानंतर हे तुम्ही काय करायचं 2 लोकांना ग्रुपमध्ये फॉरेक्स बेसिकच्या ग्रुपमध्ये ॲड करायचं आहे. ॲडव्हान्समध्ये नाही. आता नवीन लोक येणार म्हणजे ते बेसिकमध्ये येणार त्यांना सांगायचं फोन करून की बाबा असं असं ट्रेनिंग आहे. डॉक्टर चव्हाण हे ट्रेनिंग देतात. एक स्वामी सेवा म्हणून फ्री ट्रेनिंग आहे पण त्याची मार्केटला 15-20 हजार रुपये फी आहे. पण डॉक्टर चव्हाण 1 रुपया सुद्धा घेत नाहीत. पण तुला शिकायचं असेल तर 2 लोकांना इन्व्हाइट करावं लागेल. तुझ्याकडे 2 लोक शिकण्यासारखे आहेत का बघ अगोदर. मग तुम्ही त्याला ॲड करा. नसेल तर तुम्ही त्याला डायरेक्ट ॲड करू शकता आणि त्याला परत सांगू शकता बाबा तू तुझी 2 लोक ॲड कर, तुला शिकता येईल. नाहीतर काही सांगू नका. डायरेक्ट ॲड करा. त्याला म्हणा असं असं ट्रेनिंग आहे फ्रीमध्ये, शिक बाबा. आणि इतर ट्रेनिंगला आल्यानंतर त्याला समजेल की बाबा आपलं फ्युजन काय आहे, काय तो माणूस 2 लोकांना ॲड करेल. तुम्ही काही सांगू नका, फक्त त्याला ॲड करा. सांगा बाबा फ्रीमध्ये ट्रेनिंग आहे, बाहेर तुला नॉलेज आयुष्यात वाया जात नाही. बरेच लोक म्हणतात मला जॉब आहे, आता मला वेळ नाही. मित्रांनो बघा आयुष्यामध्ये 2च लोकांकडे पैसे आहे. कोणाकडे? ज्याच्याकडे खूप वेळ आहे त्याच्याकडे खूप पैसे आहेत आणि ज्याच्याकडे वेळ नाही त्याच्याकडे पैसे नाही आहेत. बघा, ज्याच्याकडे खूप वेळ आहे, आज मला सांगा, अंबानी, अदानी यांच्याकडे खूप वेळ आहे कारण का ही क्रिकेट लोक बघायला येतात. ही लोक पार्ट्या करतात. ह्यांना वेळ आहे का? ह्यांच्याकडे पैसा खूप आहे. कारण का ह्याने काय केलं दुसऱ्यांना कामाला लावलंय. मग आपण दुसऱ्याच्या स्वप्नांसाठी दुसरीकडे कामाला जायचं का आपल्या स्वप्नांसाठी नॉलेज घ्यायचं? हे तुम्ही बघा. ओके. त्यामुळे समजून घ्या पॅट आयुष्यामध्ये एकाच इन्कमवर डिपेंड राहू नका. मल्टिपल सोर्स करायला शिका. मल्टिपल नॉलेज घ्या. नॉलेज आयुष्यात कधीच वाया जात नाही. स्किल आहे. हे काय स्किल आहे. एकदा बघा पोहायला शिकला, लहानपणी तुम्ही पोहायला शिकला, कोणत्याही समुद्रात उडी मारा, तर पोहायला तुम्ही बाहेर पडणार. तसं हे ट्रेडिंगचं स्किल एकदा शिकला, उद्या तुमचा नोकरी जाऊ द्या, तुमचा जॉब जाऊ द्या, घरी बसून तुम्ही पैसे कमवू शकताय. ओके. इथं लॉस पण आहे प्रॉफिट पण आहे. पण लो रिक्सवर काम करून चांगले पैसे कमवू शकतो. ओके. तर समजून घ्या उद्यापासून ॲडव्हान्स मास्टर जो एस-एम-सी पार्ट आहे तो चालू होईल. काय काय होणार आहे बघा. त्याच्या अगोदर तुम्हाला हे होमवर्क करायचं. होमवर्क म्हणजे काय? उद्या तुम्ही मला 10 ट्रेड तुम्ही अनालाइज करून 10 ट्रेड तुम्हाला बाय सेल करायचे आहेत. आणि जो व्यक्ती बघा का करायचे आहेत, जो व्यक्ती रोजच्या रोज होमवर्क करेल तोच व्यक्ती पुढे जाऊन ट्रेडर बनेल. नाहीतर बघा शाळेत शिकवत असताना आपण शाळेमध्ये कॉलेजमध्ये शिकत असताना जो पहिला नंबर व्यक्ती येतोय त्याला पण तेच टीचर शिकवत असतात आणि जो नापास होतोय त्याला पण तेच टीचर शिकवत असतात. दोष कोणाचा आहे? पहिला नंबर येणाऱ्याचा दोष आहे का टीचरचा दोष आहे का नापास होणाऱ्याचा दोष आहे? समजून घ्या. जो व्यक्ती रोजच्या रोज होमवर्क करेल तो शिकत जाईल. आणि जो होमवर्क करणार नाही, वेळ देणार नाही. इम्पॉर्टंट काय आपण ज्या गोष्टीमध्ये आपल्याला पारंगता करायची आहे, मास्टर व्हायचं आहे, तर त्याला वेळ दिला पाहिजे. बरोबर. लय वेळ लागत नाही. 5-10 मिनिटाचं काम आहे. तुम्ही जॉब करत असाल, दुपारी तुम्ही जेवायला सुटताय किंवा कधी पण आत्ता संध्याकाळी झोपताना लेट झोपा ना. आजचं काम आज करूनच झोपा. जी लोक सक्सेस कधी होतात बघा. आजचं काम आजच केल्यानंतर सक्सेस होतात. नुसतं स्वप्न ठेवून उपयोग नाही. स्वप्नांच्या पाठीमागं लागलं पाहिजे. नुसतं झोपल्यानंतर स्वप्न पडून फायदा नाही. त्या स्वप्नांच्या पाठीमागं लागलं पाहिजे तरच माणूस सक्सेस होतोय. नरेंद्र मोदी पण म्हणतात, "सपने के पीछे भागना चाहिए, सपना लेके मत जिये, सपने के पीछे भागना चाहिए, तब आदमी सक्सेस बनता है." म्हणून तुम्हाला सांगतो, मला पण बघा, मी पण डॉक्टरी करत होतो. त्यावेळेला भरपूर मी पण बिझी होतो. त्यातून मी वेळ काढून स्वतःला काहीतरी करायचंय. डॉंकी वर्क करायचं नाही. रोज पैसे कमवायला डॉंकी वर्क होतं. डॉंकी वर्क म्हणजे काय? तेच रोज काम करणं म्हणजे डॉंकी वर्क. काम न करता पैसे कमवणं म्हणजे काय? काम न कमवता पैसे कमवणं म्हणजे काय? हो, स्मार्ट वर्क. काम न करता पैसे. आज मला सांगा, मी ट्रेनिंग देतोय. बरोबर. माझं ट्रेडिंग मी करतोय. तर मला काय काम करतोय का मी? फक्त तुम्हाला लर्निंग देतोय. हार्डवर्क काय आहे का? हे स्मार्ट वर्क आहे. हे काय स्मार्ट वर्क आहे. तसं तुम्ही सुद्धा काही लोक जॉब करतात. म्हणतात मी स्मार्ट वर्क करतोय. नाही मित्रांनो. तुम्ही तिथे 12 तास वेळ देताय, 8 तास वेळ देताय. मी किती तास देतोय वेळ तुम्हाला? 1 तास देतोय. 1 तास वेळ देतो. 1 तास किंवा 2 तास. ओके. त्यामुळे समजून घ्या. होमवर्क करा. जो व्यक्ती प्रॉपर होमवर्क करेल, तुम्हाला होमवर्क उद्याचा बघा. तुम्ही ह्यात बायचे 10 ट्रेड करा, सेलचे 10 ट्रेड करा. मला स्क्रीनशॉट पाठवा. पाठवा अगर नका पाठवू. पण तुम्ही करा. कोण कुठलाच ट्रेनर असं म्हणत नाही, बघतो चुकलंय का? पाठवणं असं तर पाठवू शकता नाही तर तुम्ही स्वतः तर करू शकता. ओके. तुमच्या स्वतःची प्रामाणिक राहा. ओके. तर ट्रेडिंग व्ह्यूचा व्हिडिओ बघा. ट्रेडिंग व्ह्यू कसं ओपन करायचंय काय आणि डेमो अकाउंट ओपन करा. डेमो अकाउंटला पण कसं ट्रेड करायचे, बाय कसं करायचं, सेल कसं करायचंय. युट्यूबला माझे व्हिडिओ आहेत ते बघा. ओके. उद्यापासून बघा.
उद्यापासून ॲडव्हान्समध्ये मार्केट ट्रेंड कसा ओळखायचा बघा. हे खूप इम्पॉर्टंट आहे. मार्केट ट्रेंड कसा ओळखायचा, ह्या तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत, पिलर आहेत. ब्रेक स्ट्रक्चर, इन्व्हेस्टमेंट, चोच. ह्याचं सायन्स काय, हे का तयार होतात, हे मार्केट का पुढे जातं, हे उद्यापासून म्हणजे सुपर ट्रेंड चालू होईल. सगळ्या गोष्टी आजचा पहिला दिवस ॲडव्हान्समधला. हे तुम्हाला ट्रेडिंग व्यू येणं महत्त्वाचं आहे, डेमो अकाउंट येणं महत्त्वाचं आहे, बाय सेल ट्रेड कसं, बाय कसं करणं, सेल कसं करणं हे शिकणं महत्त्वाचं आहे. ओके. तर आजच्या ट्रेनिंगमध्ये इथंच थांबूया आपण. सगळ्यांनी होमवर्क करा. विश यू ऑल द बेस्ट. नेक्स्ट उद्यापासून दुसरा दिवस असेल ॲडव्हान्सचा. आज पहिला दिवस झालेला आहे. कोणाला काही क्वेरी असेल तर मला व्हॉट्सअपला पाठवा. तुम्हाला मी त्याच्यावर सांगेन, किंवा नोट्स बनवा. रोज बघा, लाईव्ह ट्रेडिंगला यायचं असेल पुढे तुम्हाला, हे शिकल्यानंतर लाईव्ह ट्रेडिंग पण आहे. जो व्यक्ती लाईव्ह ट्रेडिंगला येईल त्याचं होमवर्क असावं. कमीत कमी होमवर्क म्हणजे काय, जे शिकवलंय आपण ते तुमच्यासाठी आहे. उद्या तुम्ही ट्रेनिंग, मी बंद केलं शिकवायची, तर तुमच्याकडे होमवर्क असतो. काय शिकवलंय सरांनी, काय नाही, त्याचं तुम्हाला रिपीट बघता येईल. तर आजच्या ट्रेनिंगमध्ये एवढंच आहे. होमवर्क करा रोजच्या रोज आणि सक्सेसफुल व्हा. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच. आजचं ट्रेनिंग इथं संपलं. गुड नाईट सर्वांना.